वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आपण आज 2022ला होणारी जी STAची मेन एक्झामिनेशन आहे त्यात इंग्लिशची तयारी कशी करावी आणि त्यात हायेस्ट मार्क्स कसे मिळावे या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. तर सर्वात आधी आपण एक कन्सेप्ट समजून घेऊया की इंग्लिश STAचा जो पेपर असतो त्याचे 3 पार्ट्स असतात. पहिला इंग्लिश ग्रामर, सेकंड इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि थर्ड इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. जर तुम्हाला आउट ऑफ 30 26 27 करेक्ट मिळवायचे असतील, हायेस्ट मार्क्स मिळवायचे असतील इंग्लिशमध्ये, सो पहिला नियम आहे की 30 अटेम्प्ट्स पाहिजे. मग 30 अटेम्प्ट्स पाहिजे म्हणजेच काय, तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी ह्या तिन्ही सेक्शनमध्ये परफेक्ट असलं पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात बेस्ट बायबल, सर्वात बेस्ट सोर्स इज क्वेश्चन पेपर इटसेल्फ. ज्या व्यक्तीने क्वेश्चन पेपरवरती होल्ड केला आहे, ज्याचा क्वेश्चन पेपरवरती सर्वात जास्त होल्ड आहे, ज्याने रीडिंग केलेलं आहे क्वेश्चन पेपर, ज्याने स्टडी केला क्वेश्चन पेपर आणि ज्याने सगळे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर ॲनालिसिस केलेलं आहे, त्याला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कळेल आणि त्याला हायेस्ट मार्क्स पडतील. सो आय वुड सजेस्ट यू वन थिंग टू गो बॅक टू युअर क्वेश्चन पेपर फर्स्ट. तर आजच्या सेशनमध्ये आपण एक काम करूया. 2014 ते 2018पर्यंत जेवढे STAचे पेपर झालेले आहेत ते सगळे आपण डिस्कस करू. त्यातले काही भाग डिस्कस करूया आणि त्यानंतर आता रिसेंटली जे पॅटर्न आता आपल्याला आहे ते म्हणजे कंबाईनचा जो पेपर आहे आपला, कंबाईनचं पॅटर्न बदलला आहे, त्यावरती आपण चर्चा करू. फर्स्ट 2014चा पेपर बघूया आपण. STAचा 2015, 16, 17, 18 जसं इयर आपलं येत आहे पुढे तसं आपला स्ट्रक्चर, आपला फॉर्मॅट आणि आपली लेंथ बदललेली आहे. म्हणजे त्यामध्ये राम मीटिंग मँगो आणि असे छोटे छोटे वाक्य अजिबात नाही आहे आणि व्होकॅब्युलरीचे प्रश्न असे अगदी सोपे साधे सरळ नाही आहेत. तर आपण आधी ते कन्सेप्ट समजून घेऊ. सो फर्स्ट ज्यांना सर्वात जास्त मार्क्स मिळवायचे त्यांनी काय करायचं, पहिलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे कुठल्या ॲनालिसिस पुस्तक घ्या. जे 0 जे मी आता रिसेंटली लिहिलं आहे सेकंड एडिशन, ते त्यात मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही जा, व्होकॅबचं सेक्शन बाहेर काढा, त्यातला ग्रामरचा सेक्शन बाहेर काढा आणि प्रिव्हियस इयर आधी ते समजून घ्या, ते व्यवस्थित ॲनालाइज करा आणि त्यानंतर मग कुठली एखादी टेस्ट सिरीज ती सॉल्व करा आणि हेच रिवाईज करायचं तुम्हाला. तर बघूया, आपण एक काम करूया. आधी सर्वात आधी फर्स्ट आपण जाऊया ग्रामर सेक्शनला. ग्रामर सेक्शनला एक्झॅक्टली काय आहे की MPSC नेमकं काय विचारतं ग्रामर सेक्शनला, कुठला प्रश्न येतो ग्रामर सेक्शनला. सो पहिला पॉईंट, ग्रामर सेक्शन जे STI मध्ये विचारलेलं आहे आतापर्यंत त्याचा स्टँडर्ड दर्जा आहे, नंबर 1. नंबर 2, त्यामध्ये कुठला टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली बरेचसे स्टुडंट मला हे विचारत असतात की कुठला टॉपिक आम्ही सर्वात जास्त करू. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर थ्रू जर आपण गेलो तर असं कुठला टॉपिक नाही की त्यावरती सर्वात जास्त प्रश्न येतात. कधी टॉपिक बदलत असतात, कधी व्हॉईसवरती 3-4 प्रश्न असतात, कधी डायरेक्ट इनडायरेक्टवरती 3-4 असतात, कधी सिंथेसिसवरती 3-4 असतात. त्यामुळे असा पॅटर्न फिक्स नाही. सो आय वुड अगेन सजेस्ट यू की एव्हरी चॅप्टर इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की आर्टिकल या चॅप्टरवरती एकच प्रश्न येतो का, 2 येतात, नॉट फिक्स. तर आपलं MPSCचं पॅटर्न हे नो पॅटर्न ॲट ऑल, म्हणजे नो फिक्स पॅटर्न, की कुठलंच पॅटर्न असं फिक्स नाही. तर सर्व चॅप्टर महत्त्वाचे आहे. तर आपण ग्रामर सेक्शनचे तर काही ओव्हरव्ह्यू घेऊया. बघा, पहिला प्रश्न मी घेतो. क्वेश्चन नंबर आहे आपला STA 2014. यामध्ये त्यांनी विचारलेला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता बघा, हे जे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे लेटच्या वाक्याचं आहे. म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचं आहे, हे जे वाक्य आहे असं हे अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने नाही आहे. लेटच्या वाक्याचं डायरेक्टचा इनडायरेक्टचा नियम काय आहे, सेम हा लेटचं वाक्य राज्यसेवा 2019 आलेला आहे. म्हणजे मी चॅप्टर करताना डायरेक्ट इनडायरेक्ट करताना मला डिटेल जायचं आहे आणि त्यात लेटचं वाक्य काय असतं त्यावरती स्टडी करायचं आहे, कारण हे स्ट्रक्चर कॉपी होऊ शकतं आहे. मग लेटच्या वाक्याचा नियम काय, हे इम्परेटिव्ह वाक्य आहे. इम्परेटिव्ह वाक्याचं मग मी आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कुठला नियम असतो, गो थ्रू करा. नंबर 2 बघूया आपण STA 2014चा प्रश्न. अगेन बघा, हा जो प्रश्न विचारला त्याने एरर विचारला आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न खूप रेअर असतात की एखादं वाक्य मोठं आलेलं आणि त्याला स्लॅश केलेलं आहे किंवा खाली ABCD लिहिलेलं आहे. पॅटर्न बदलला आहे 2022ला. मग तो कुठला बदलला ते नंतर बोलूया आपण. तर आधी असं ABCD किंवा स्लॅशमध्ये प्रश्न असायचे. जसं ते वाक्य बघा, ही वॉज ऑफली बिझी मेकिंग द सिटिंग अरेंजमेंट्स फॉर द पार्टी दे हॅव दिस इव्हनिंग. या वाक्यामध्ये त्यांनी सिटिंग हा जो शब्द हा चुकीचा वापरला आहे. इथं SEATING पाहिजे होतं, तो नाऊन पाहिजे होता, इथं हा वर्ब आहे. म्हणजे इथं हा नाऊन आणि वर्बचा चॅप्टर मी असं म्हणेल की हा त्याने एरर म्हणून म्हटलेला आहे. माझं C उत्तर आहे. थोडक्यात मला याच्यात काय करताय की 2014ला हा असा पॅटर्न आहे ग्रामरचा. मग जसं मी 15, 16, 17, 18, 22ला येतो आहे तर त्यात मला कळतं की त्याच्या पॅटर्नमध्ये चेंज झाला आहे. तो कुठला पॅटर्न तर बघा पुढचं. हा बघा, STA 2015चा प्रश्न आहे. त्यात त्याने विचारलं की इनकरेक्ट वाक्य कुठलं आहे. बेसिकचा प्रश्न आहे, द बास्केट्स ऑफ ॲपल्स अँड पियर्स वर, इथं वॉस पाहिजे कारण वाक्याचा सब्जेक्ट बास्केट सिंग्युलर आहे. दुसरं, दिस मस्ट बी वन ऑफ द प्लेस दॅट हॅज, इथं दॅट हा माझा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. इथं प्लेस हा प्लुरल आहे त्यामुळे इथं मला हॅव पाहिजे. तिसरं, ईच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड, इथं आरच्या ऐवजी इज पाहिजे कारण माझा वाक्य सब्जेक्ट ईच हा सिंग्युलर आहे. तर हे तिन्ही वाक्य राज्यसेवा 2019ला कॉपी आहेत. राज्यसेवा 2018ला हे वाक्य कॉपी आहे, ईच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. आणि राज्यसेवा 2019ला हे A आणि B दोन्ही वाक्य कॉपी आहेत. म्हणजे इथं मला एक सेन्स लागतो आहे की STAचा प्रश्न राज्यसेवाला कॉपी होतो आहे
म्हणजे ऑब्व्हियसली राज्यसेवेचा प्रश्न एखादा एस टीला कॉपी होऊ शकतो, म्हणून मी राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे. दॅट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट. पुढचा बघा प्रश्न एस टी 15चा. हा त्याने फक्त म्हटलं चूज द करेक्ट, पण त्याने म्हटलं नाही की हे चॅप्टर कुठलं आहे, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब असा कुठला उल्लेख केला नाही. मग त्याकरता तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे की हे वाक्य नाऊनचं आहे, ॲडजेक्टिव्हचं आहे, क्लॉजचं आहे का डिग्रीचं आहे. यात वाक्यात बघा ही हॅज मेड क्वाईट अ फॉर्च्यून, यू गेव मी क्वाईट अ शॉक अँड ही ऑफन कम्स टू स्कूल लेट. आता हे जे वाक्य आहे, तिन्ही वाक्य हे ॲडव्हर्बचे आहेत. यात हा क्वाईट ॲडजेक्टिव्हचं काम करतो आहे, जे चुकीचं आहे. यातही हा क्वाईट ॲडजेक्टिव्हचं काम करतो, हे चुकीचं आहे. कारण क्वाईट हा शब्द फक्त ॲडव्हर्ब आहे, म्हणून इतर दुसरे ॲडव्हर्ब येतील. म्हणजे इथे येऊ शकतो एखादा व्हेरी बिग शॉक, इथे येऊ शकतो एखादा ॲब्सोल्यूट किंवा एखादा इतर कुठलाही तुम्ही ॲडव्हर्ब जोडू शकतात. पण क्वाईट हा शब्द ॲडजेक्टिव्हचं काम करू शकत नाही, म्हणून ए बी चुकीचं आहे. सी मधला लेट्स ॲडव्हर्बचा वापर योग्य आहे, म्हणून हे करेक्ट आहे. थोडक्यात अशा प्रश्नपत्रिका मी ऑब्झर्व करत असताना मला एक आयडिया येते की अच्छा आयोगाने असा ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे, म्हणून ते चुकीचं आहे. मग हा सेन्स मला डेव्हलप होतो आहे, मग या सेन्सवरनंच मला प्रश्न टॅकल करता येतील. नेक्स्ट प्रश्न बघा एस टी 16ला त्याने विचारलं पुन्हा चूज द करेक्ट आणि 4 वाक्य दिले आहेत. पहिलं बघा द ज्युरी वर डिवायडेड इन देअर, इथं देअर पाहिजे होतं इट्सच्या ऐवजी, कारण ज्युरी हा प्लुरल आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये इथचा वापर बरोबर आहे, कारण इथं एकाच व्यक्तीबद्दल बोलतो आहे, सेक्रेटरी आणि ट्रेझरर हा एकच व्यक्ती आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये एव्हरी सोल्जर अँड एव्हरी सेलर, इथं वॉज पाहिजे, कारण सब्जेक्ट माझा एव्हरी आहे, सिंग्युलर. चौथं वाक्य आयदर द मॅनेजर ऑर हिज असिस्टंट्स, इथं असिस्टंट्स हा प्लुरल असल्यामुळे पुढे मला हिच्या ऐवजी देअर पाहिजे. म्हणजे बघा ह्या छोट्या छोट्या वाक्यांच्या हिंट मला एक आयडिया देत आहे, एक मला सेन्स डेव्हलप करत आहे की अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि हे डील करताना असं त्यांची उत्तर असतात. क्लिअर. नेक्स्ट बघा एस टी 16चा प्रश्न आहे. हा त्याने क्लॉजचा प्रश्न विचारला आहे, क्लॉज ऑफ टाईम म्हटला आहे. मग एक लक्षात घ्या, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडो क्लॉज ऑफ प्लेस, ॲडो क्लॉज ऑफ मॅनर, ॲडो क्लॉज ऑफ डिग्री असे ॲडो क्लॉजचे प्रकार आहे. पण त्याने ॲडव्हर्ब शब्दाचा इथं उल्लेख केला नाही, त्याने फक्त म्हटलं क्लॉज ऑफ टाईम. मग सेम थिंग एस टी 2022ला तो असं म्हणेल क्लॉज ऑफ प्लेस, क्लॉज ऑफ मॅनर, क्लॉज ऑफ रिझन, क्लॉज ऑफ क्लॉज ऑफ कंडिशन. म्हणजे थोडक्यात तो ॲडव्हर्ब शब्द न वापरता क्लॉज ऑफ टाईम म्हणतोय, क्लॉज ऑफ प्लेस म्हणतोय. मग तुम्हाला ते सेन्स लावायचं आहे की हा क्लॉज ऑफ टाईम म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. मग तर टाईम कुठला आहे, यस व्हेनने जोडलेले वाक्य टाईमचे असतात, ॲजने जोडलेले वाक्य टाईमचे असतात. दुसरं जे वाक्य आहे ते व्हेरने जोडलं आहे, हे प्लेसचं आहे, म्हणून मला ए सी माझं उत्तर असेल. ठीक आहे ना. मग नेक्स्ट आहे बघा 2017चा प्रश्न आता एस टी याचा. यामध्ये त्याने मेन व्हर्बचा प्रश्न विचारला आहे, बॉरो आणि लेंड. बॉरो म्हणजे उसने घेणे आणि लेंड म्हणजे उसने देणे, यावरती त्याने मिसॲप्रोप्रिएट केलेलं आहे. तिथं त्याने वापर चुकीचा केला काही शब्दांमध्ये. विल यू बॉरो मी युअर पेन, इथं बॉरो नाही, विल यू लेंड मी युअर पेन, तू तुझा पेन मला एखादा उसना देऊ शकतो का, तिथं बॉरो आणि लेंडचा वापर चुकीचा आहे. हा मेन व्हर्बचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे बघा पुढचा प्रेपोजिशनचा प्रश्न. बघा एक कन्सेप्ट क्लिअर करतो. प्रेपोजिशन अशी येत नाही, ऑन म्हणजे वर आणि बिलो म्हणजे खाली, फ्रॉम म्हणजे च्यापासून, असे अतिशय सोप्या दर्जाचे प्रश्न 10वी 12वीच्या स्टँडर्डचे येत नाहीत. येतात काय, फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्ब काय मग की एक शब्द ज्याच्याबरोबर एखादा प्रेपोजिशन फिक्स असतो. अकॉर्डिंग टू, कॉम्प्लाय विथ, बोस्ट ऑफ, अकॉर्डन्स विथ. ठीक आहे, हे जशी तशी लिस्ट माझ्या डोक्यात पाहिजे. म्हणजे मला माहिती पाहिजे की अफ्रेड नंतर ऑफ येतो आहे, अकॉर्डिंग नंतर टू येतो आहे, अकस्टम नंतर टू येतो आहे, अफ्रेड नंतर ऑफ येतो आहे, बाय द वे असतं. तर ह्या जशा तशा फ्रेजेस ॲटलीस्ट 200-300 डोक्यात पाहिजे, त्या ॲज इट इज आपल्या जोड्या लावा किंवा वाक्यांमध्ये येत आहेत. जसे बघायचं बोस्ट ऑफ, अराईव्ह ॲट, इंटरेस्टेड इन आणि डाय फ्रॉम. म्हणजे थोडक्यात तो शब्द आणि बाजूला त्याने प्रेपोजिशन विचारलेले आहेत. तर ह्या प्रश्नपत्रिकेत मला काय आयडिया येते की प्रेपोजिशन चॅप्टर जेव्हा मी डील करेल तेव्हा मी तसा स्टडी केला पाहिजे जसं MPSC आपल्याला रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 2018चा एस टी याचा. त्याने विचारलं पॅसिव्ह वॉइस. आता पॅसिव्ह वॉइसचे त्याने विचारले 4 वाक्य दिलेत आणि 4 वाक्यांमध्ये त्याने ॲक्टिव्ह पॅसिव्हचे वाक्य दिलेत आणि त्याने चूज म्हटलं आहे की कुठले कुठले पॅसिव्ह आहे खाली. मग मला कन्सेप्ट कळली पाहिजे की हे लेटचं वाक्य आहे, B+V3 पॅसिव्ह आहे, हे आर रिक्वेस्टेड हे पॅसिव्ह आहे, आय होप हा V1 आहे, हे ॲक्टिव्ह आहे. त्यानंतर इथं लेट पुन्हा B+V3 पॅसिव्ह आहे. ठीक आहे, तर थोडक्यात मी ॲक्टिव्ह पॅसिव्ह करत असताना हा सेन्स जनरेट केला पाहिजे सेम की त्याने प्रश्नाचं विचारण्याची पद्धत अशी आहे अँड सेम अकॉर्डिंगली आय शुड गो फॉर दॅट. नेक्स्ट बघा एस टी 2018 प्रश्न आहे. त्याने विचारला डिग्रीचा, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि ऑप्शन दिलेले आहेत 3-3. म्हणजे एका वाक्याला जो 3-3 ऑप्शन देतो आहे, म्हणजे डिग्रीचं मी चॅप्टर करत असताना असा सेन्स डेव्हलप केला पाहिजे की एका वाक्याला 3-3 देतो आहे. मग मला माहिती पाहिजे की याचं डिग्रीचं रूपांतर कुठले शब्द असतील. मग ते दॅन एनी अदर असेल, व्हेरी फ्यू असेल, वन ऑफ द असेल का मोस्ट अदर असेल. क्लिअर आहेत का. तर थोडक्यात मी हे काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेऊन तुम्हाला काय सांगायचं होतं. एक
ग्रामरचा दर्जा स्टँडर्ड आहे. 2 ग्रामरचे काही प्रश्न कॉपी होतात. 3 तुम्हाला ग्रामर करत असताना एखादा चॅप्टर तुमचा संपला, म्हणजे सपोज एखादा चॅप्टर तुम्ही घेतला आहे, ॲडजेक्टिव्ह, नाऊन, प्रोनाऊन, तो संपल्यानंतर त्याच्यावरती आलेले सगळे प्रश्न डील करायचे आहेत. प्रश्न डील करताना राज्यसेवा, कंबाईन, ASO, PSI, STI, तलाठी सगळे प्रश्न घ्या, कारण हे प्रश्न इकडे तिकडे कॉपी होतात. प्रश्न कॉपी नाही झाले तरी यांचं स्ट्रक्चर ॲज इट इज कॉपी होतं. म्हणून तुमचा दर्जा तोही ठेवा जो दर्जा आपला आयोगाचा आहे. हा आपला ग्रामर सेक्शन आहे. नेक्स्ट आहे आपला व्होकॅब्युलरी सेक्शन. तर बघा व्होकॅब फर्स्ट आधी समजून घ्या. व्होकॅब जर त्याला प्रश्न विचारायचे 8, 10, 12, 15 जेवढे व्होकॅबवरती प्रश्न येतील तर ते कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे काही सिनॉनिम येतील, काही अँटोनिम, काही होमोफोन्स, काही होमोनियम्स, काही फ्रेझल वर्ब, काही फ्रेजेस, काही प्रोव्हर्ब्स आहे, काही स्पेलिंग आहे. मग करताना मी सगळे करेल. फक्त सिनॉनिम नाही करणार मी 5000, 10,000. मी करणार सिनॉनिम्स काय करेल, अँटोनिम्स काय करेल, होमोफोन्स काय करेल, मग सिलेक्टिव्हली करेल. पण हे सर्वात अधिक करताना मी काय करेल, व्होकॅबचं कुठलंही पुस्तक पाठ करण्याच्या आधी मी काय करेल, फर्स्ट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मी क्वेश्चन पेपर घेईल, अनालिसिस करेल की त्यामध्ये सिनॉनिम्सवरती कसे प्रश्न आहेत, त्याची मांडणी कशी आहे, एका मार्काला किती शब्द आहेत, 2, 4, 8, 10 ते समजून घेईल. जर व्होकॅबचे प्रश्न 10 आहेत पण व्होकॅबुलरी 10 नसते मित्रांनो, त्यामध्ये व्होकॅब असते जवळजवळ 40-50 शब्द, तर मी डील करताना आधी आय शुड अंडरस्टँड द स्ट्रक्चर, की एखादी इडियम आहे कशी विचारली आहे, एखादी प्रोवर्ब आहे कशी विचारली आहे आयोगाने. त्यासाठी तुम्ही काय करा, एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ते अनालिसिस पुस्तक, जसं मी असं म्हणतो की 0 एरर, जे मी सेकंड एडिशन इतकं बेस्ट केलेलं आहे. व्होकॅबचं सेक्शन वेगळं आहे, ते समजून घ्या. सिनॉनिमवरती कसे प्रश्न आहेत, अँटोनिमचे कसे प्रश्न आहेत, फ्रेझरवरती कसे प्रश्न आहेत, आणि ते आधी डोक्यात ॲज इट इज घ्या. का? कारण त्यातले काही कॉपी होतील. 2 कॉपी जरी नाही झाले तरी मला एक सेन्स डेव्हलप होतो आहे की यस हा प्रश्न सिनॉनिमचा आहे, हा प्रश्न अँटोनिमचा, हा प्रश्न फ्रेझल वर्बचा आहे, आणि याला मी कसं डील करू. तर एक लॉजिक डेव्हलप होतं. एखादा प्रश्न व्होकॅबचा आला जो तुम्हाला माहिती नसेल, पण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या व्होकॅबवरती जर माझं कमांड असेल तर मी लगेच त्याला डील करू शकतो आहे, इलिमिनेट करून किंवा लॉजिक लावून. ठीक आहे. तर आपण एक काम करूया, व्होकॅब्युलरी सेक्शनचे काही मी प्रश्न 2014 STI आहे ते 2018 पर्यंत काही बाहेर काढलेले आहेत, ते फक्त एक ऑब्झर्व करा. बघा तुम्ही, पहिला प्रश्न STI 14चा बघा. हा जो प्रश्न आहे, शूड द स्टेट डॅश न्यूज बिफोर इट गोज टू प्रिंट. आता सेन्सॉर, सेन्सर, सेन्सर त्याने 4 शब्द लिहिले आहेत. हे माझे होमोफोन्स आहे. होमोफोन्स म्हणजे काय, असा शब्द की ज्याचे सगळ्यांचे उच्चार सारखे असतात. मग यात मला काय करता आहे की त्याने सेन्सॉर हा शब्द विचारला आहे, मग मी असे अजून काही शब्द शोधेल की ज्यात MPSC पुन्हा ते विचारू शकतं. दुसरा प्रश्न बघा, द अंडरलाईन वर्ड्स अबोव रिस्पेक्टिव्हली राईम विथ. बघा त्याने राईम विचारला आहे. इथं हा वुंड, हा एक वाऊंड. थोडक्यात काय, रायमिंग जुळली पाहिजे. मग तर रायमिंग जुळली पाहिजे म्हणजे कसा प्रश्न आहे हा, हे असे शब्द असतात ज्यांचा उच्चार आणि दुसऱ्या शब्दांचा उच्चार जवळजवळ रायमिंगने जुळतो. जसं मी असं म्हणतो 5, गिव, नाईव्ह. बघा त्या तिन्ही शब्दांचा आहे ना रायमिंग जुळली आहे, 5, गिव, नाईव्ह. मग सेम थिंग आपल्याला रायमिंग जुळणारे शब्द विचारतो होतो. मग पहिला जो शब्द आहे याचा उच्चार जो आहे वुंड, याला म्हणतो आपण वुंड. द वुंड स्टार्टेड ब्लिडिंग सो ही वाउंडेड ए बँडेज अराउंड इट. मग पहिला वुंड आहे याचा उच्चार या शब्दाशी जुळतोय क्रुंड. हा दुसरा वाउंड आहे याशी जुळतोय साऊंड. मग हे कन्सेप्ट मला कळते की असा जर प्रश्न आला तर मी डील करताना त्यांचा उच्चार जुळला पाहिजे. उगाच कुठलंही पुस्तक पाठ करण्याच्या आधी मला जर क्वेश्चन पेपर पॅटर्न करतोय तर मी लगेच तिथं लॉजिक लावेल. तर ह्या प्रश्नाचं मला कळलं, हे वुंडचं क्रुंड, हा वाउंडचं साऊंड. हा STI 14. पुढचं बघा, आता STI 14ला तुम्ही काही प्रश्न घेतल्यात. हे 4ही प्रश्न बघा तुम्ही, 92, 93, 94, 95 यात त्याने अंडरलाईन केलेले आहेत इडियम्सला, आणि त्याने 4 पर्याय दिले आहेत. पहिली इडियम आहे कुकिंग द बुक्स, दुसरी इडियम आहे डाऊन इन द माउथ, तिसरी आहे गो पियर शेप, आणि चौथी आहे होल्ड अ कॅन्डल. मग मी हा करत असताना ना समजून घ्या स्ट्रक्चर, आणि त्या ॲज इट इज डोक्यात घ्या. एखादी कॉपी होऊ शकते, नाही झाली तरी मला कळताय की तो काय करतोय, एक वाक्य देतोय, त्यामध्ये अंडरलाईन करतोय आणि 4 ऑप्शन देतोय. मग यात हाही सेन्स डेव्हलप होतोय की एखादा इलिमिनेट होतोय ऑप्शन. क्लिअर. नेक्स्ट हे झाले इडियम्स. दुसरं बघा, आता STI 15ला त्याने विचारले 5ची फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्बवरती एक प्रश्न येतोच. तुम्ही कंबाईन 18ला घ्या, होल्डची फ्रेझल वर्ब आहे. तुम्ही राज्यसेवा 2018ला घ्या, कटची फ्रेझल वर्ब आहे. तर एका प्रश्नपत्रिकेला एक फ्रेझल वर्ब येतेच. कट इन, कट आउट, कट अवे, कट बाय, पास अवे, पास आउट, पास बाय, किंवा ब्रिंग आउट, ब्रिंग इन, ब्रिंग फॉर. राज्यसेवा 21ला आली बघा, ब्रिंग इन ही आलेली राज्यसेवा 21ला. तर थोडक्यात तुम्ही ना ही पासची आली ना, तर तुम्ही सिलेक्टिव्ह एखाद्या स्टँडर्ड पुस्तकातनं काही काढा. कट घ्या, पुट, ब्रिंग, आस्क, ॲड, डिसाईड, ह्या काही सिलेक्टिव्ह घ्या की ज्या वारंवार रिपीट होतात. मग आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या सगळ्या बाहेर काढा आणि सिलेक्टिव्ह एखाद्या पुस्तकातनं काही काही पाठ करा. नेक्स्ट आहे बघा फ्रेझल वर्ब झाले. STI 16ला हा प्रश्न आहे बघा, होमोफोन्सचा. त्याने क्लिअरली म्हटलं इथं मॅच द होमोफोन्स. म्हणजे काय, असे शब्द ज्यांचा उच्चार सारखा आहे. मग इथं वेन, 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 वेन तिघांचा उच्चार सारखा आहे. मग कुठल्या वेनचा काय अर्थ आहे ती जोडी लावायची.
ठीक आहे. मग सेम याचे मी सिलेक्टिव्ह 200-300 करून ठेवतो एखाद्या सिलेक्टिव्ह पुस्तकातनं, किंवा मी टेलिग्राम ग्रुपला अशी भरपूर PDF टाकलेल्या आहेत, त्या प्रिंट काढा आणि त्या पाठ करा तुम्ही, तेही होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हिस्ट्री 17चा. बघा याने काय केलं 17ला, तुम्ही एक लक्षात घ्या, जसं इयर बदलत आहे तसं त्याचा पॅटर्न बदलला आहे, लेंथ आणि त्याचं स्टँडर्डायझेशन वाढलं आहे. आता त्यांनी इथं काय केलं 17ला, एका साईडला 4 इडियम दिलेले आहेत आणि एका साईडला त्यांनी मिनिंग दिला आहे. थोडक्यात एका मार्काला 4 इडियम्स आहेत. मग असे जर 4 प्रश्न आले तर 16 इडियम्स होतील त्या. मग याचा टाईम वेस्ट होतो. मग टाईम वेस्ट होऊ नये म्हणून अशा प्रकारचे प्रश्न, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आधी जर मी घरी सॉल्व्ह केलं, टेस्ट सिरीज जर मी याच प्रकारच्या सॉल्व्ह केल्या, तर काय होईल, माझा टाईम वाचेल. मी डायरेक्टली पहिली वाचेल इडियम आणि डायरेक्टली 4 पर्याय येईल. म्हणजे 4 पर्याय म्हणजे डायरेक्ट माझा गोल होईल आणि उत्तर मी गोल करेल, म्हणजे माझा वेळ वाचेल. तर बघा त्याने फिंगर इन एव्हरी पाय, हॅव वन्स फिंगर इन द टील, पुल वन्स फिंगर आउट, कीप वन्स फिंगर क्रॉस. बघा याचा आयोगाचा एक पॅटर्न मला कळाला आहे. तुम्ही जर कंबाईन या 2018ला गेलात, त्याने ना सगळ्या होल्डचे विचारले आहेत. जर तुम्ही STR 2000 जर तुम्ही कंबाईन 2019ला आलात, तर तो काय करतोय, सगळ्या फिदरच्या विचारतोय. म्हणजे थोडक्यात त्याचा इडियम विचारण्याची एक पद्धत आहे, तो एका स्टाईलमध्ये विचारतो. सगळ्या फिंगरवाल्या, सगळ्या कटवाल्या, सगळ्या ब्रिंगवाल्या, सगळ्या क्लोथवाल्या. तो थोडक्यात इडियम्स करताना ज्या सारख्या आहेत ना त्या एकत्र करायच्या आणि डोक्यात घ्यायच्या. म्हणजे तो 4ही उचलतो आणि 4 पर्याय जोडतो. थोडक्यात त्यांनी इथं बघा सगळ्या फिंगरचे विचारले आहेत. फिंगर या सगळे इडियम्स फिंगरचे आहेत. सेम थिंग PSR 17ला जाऊ आपण. PSR 17ला त्याने विचारलं कॅटच्या, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग लाईक अ कॅट ऑन हॉट इन रूफ. तर तो एक कॅटचं विचारतो, डॉगचं विचारतो, फिंगरचं विचारतो. तर करताना अशा कलेक्टिव्हली करा, कारण एका मार्कासाठी त्या 4ही एकत्र येतात. क्लिअर. नंबर नेक्स्ट STR 18ला बघा, वन वर्ड सबस्टिट्यूट. हा इथं त्याने विचारलं वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज इज लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स, म्हणजे चिरकाल चालणारं, जास्त काळ टिकणारं, म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो पेरेनियल म्हणतो. आणि इथं खाली जो त्याने प्रश्न दिला 62, त्यात त्याने 4 इकडे वन वर्ड सबस्टिट्यूट दिलेत आणि जोड्या लावा दिलेत. थोडक्यात एका मार्काला एक शब्द हे रेअर झाला आहे आता. एका मार्काला 4, एका मार्काला 8, एका मार्काला 12 असे शब्द येतात. तर यामध्ये त्याने वन वर्ड सबस्टिट्यूट दिलेला आहे. थोडक्यात व्होकॅब्युलरी सेक्शन डील करताना सिनॉनिम्स घ्या, अँटोनिम्स घ्या, फ्रेझल वर्ब घ्या, फ्रेजेस घ्या, इडियम्स घ्या आणि सगळ्यांचं सेक्शन करा. याच्या पाचशे, याच्या 500, याच्या 600 असे अकॉर्डिंगली करा. आणि ह्या कुठून करायच्या, एखादा चांगलं कुठलं तरी बेस्ट सोर्स असेल पुस्तकाचा त्यातनं काढा, किंवा मी PDF भरपूर टाकलेल्या आहेत आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती, त्या डाउनलोड करून त्या मी कुठून आणल्यात, त्या सगळे STI, PSI, ASO या सगळ्या मिक्स तर मी 0मध्ये दिलेल्या आहेत. पण सेम SSC CDS क्वेश्चन पेपरचे मी एकत्र बाहेर काढून त्यांची PDF मी टेलिग्राम ग्रुपला शेअर केली आहे. तुम्ही ते डाउनलोड करून सुद्धा वाचू शकतात. किंवा कुठले पुस्तक असेल स्टँडर्ड, एखादा पालन असेल, रेनन मार्टी असेल, किंवा कुठले ऑक्सफर्डचे डिक्शनरी असेल, त्याचं तुम्ही करू शकतात. नाव लास्ट बट नॉट द लिस्ट, कॉम्प्रेन्शन. बघा कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, ते कसं सॉल्व्ह करावं, त्याची ट्रिक काय. नंबर 1, कॉम्प्रेन्शनला कुठलीही ट्रिक नाही, नो ट्रिक, कुठला तरी शॉर्टकट अजिबात नाही. जोपर्यंत कॉम्प्रेंड होत नाही पॅसेज, तोपर्यंत 4 खाली दिलेल्या 5 प्रश्नाचे उत्तर क्लिक होणार नाही आहे. यासाठी कसं डील करायचं. नंबर 1, कॉम्प्रेहेंड म्हणजे काय, रिडिंग म्हणजे काय, हे 2 गोष्टी समजून घ्या. रिडिंग करतो आपण पण कॉम्प्रेहेंड नाही करत. म्हणजे काय, तुम्ही पूर्ण पॅसेज वाचतात पण त्याला अंडरस्टँड करून घेत नाही. मग अंडरस्टँड करण्यासाठी काय करायचं आहे, दररोज एखादा पॅसेज तरी घ्यायचा आहे, त्याला सॉल्व्ह करायचा आहे, त्याची दररोज सवय करायची आहे, की जेणेकरून एक्झामिनेशन येईपर्यंत तुम्हाला तो एक क्रिएटिव्हिटी येईल मनामध्ये, की यस, की पॅसेज कसा डील करायचा. सो द मोर यू प्रॅक्टिस द मोर यू गेट अंडरस्टँडिंग. व्हेरी सिम्पल. यात कुठलाही शॉर्टकट किंवा कुठलाही काहीतरी कुठला शब्द शोधायचा तिथं इतका वेळ नसतो. आपल्याला टाईम बाउंड्री आहे, आपल्याला हार्डली 20 मिनिटं किंवा 25 मिनिटं मिळतात इंग्लिशला. तर तुम्ही काय करायचं आहे, फर्स्ट प्रिव्हियस इयरचे सगळे कॉम्प्रेन्शन घ्या, बाहेर काढा आणि ते रीड करा. तर तुम्हाला कळेल काही सोशल आहे पॅसेज, काही पॉलिटिकल आहे, काही इकॉनॉमिकल आहे, काही फिलॉसॉफिकल आहे, काही इतके सोपे आहेत की ते नॅरेशनचे आहेत, म्हणजे लेखक त्यात बोलतोय. तर तुम्ही तो जर आढावा घेतला तर तुम्हाला कळेल की त्या पॅसेजची व्याप्ती किती आहे. म्हणजे सपोज 200 ते 250 शब्दांपर्यंत पॅसेज येतो. मग तुम्ही रीडिंग स्पीड चेक करा स्वतःचं, की मला किती वेळ लागतोय एक पॅसेज सॉल्व्ह करायला. मग तो वेळ तुम्ही कमी करत जा. म्हणजे आज मी राज्यसेवा 2018चा एखादा पॅसेज घेतला, त्याला मला 10 मिनिटं लागतात. मग उद्या दुसरा घेतो, त्याला मी 9 मिनिटं करतो. परवा तिसरा घेतो, त्याला मी 7 मिनिटं करतो. असं तुम्ही जेव्हा करत जाणार, असं हे अराउंड फॉर 1 मंथ, तेव्हा तुम्हाला 5 पैकी 5 करेक्ट होतील. अजून सेम थिंग या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे कळेल की आयोगाची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे, तो कुठला पॅसेज विचारतो, त्यात व्होकॅब्युलरी कुठले असतात, त्याचा वे काय विचारण्याचा. आणि खाली 5 प्रश्नांपैकी 2 प्रश्न तरी व्होकॅबचे असतात. मग व्होकॅबचे प्रश्न न वाचता सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात. याचा स्टडी करा. नेक्स्ट अजून आयोगाचा एक नवीनच पॅटर्न आहे. राज्यसेवा 16ला जो पॅसेज आहे, जो कॉम्प्रेन्शनचा, त्याच्या खाली त्याने 2 प्रश्न व्होकॅब्युलरी आणि 1 प्रश्न ग्रामरचा विचारलेला आहे. म्हणून ते 3 प्रश्न पॅसेज न वाचता सुद्धा सॉल्व्ह होऊ शकत होते. म्हणून तुम्ही स्ट्रक्चर, आधी तीच मी वारंवार रिपीट करेल, स्ट्रक्चर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये सगळे कॉम्प्रेन्शन जमा करतो आणि ते सॉल्व्ह करतो. तेवढे जर मी कंप्लीट केले, इनफ, मोर दॅन इनफ आय वुड से. सो बघा
माझं ऑब्झर्वेशन आहे STR 2014ला जो पॅसेज आहे तो इतका सोपा आहे. त्याने अर्बन आणि रुरल कंपॅरिझनविषयी प्रश्न विचारला आहे. अर्बनमध्ये पॉप्युलेशन, रुरलमध्ये पॉप्युलेशन, दोघांमधला क्राईम, दोघांमधला त्याने डेटा दिला होता की दोघांमध्ये काय फरक आहे आणि खूप सोपा होता. सगळे जे प्रश्न होते ते ऑल 5 क्वेश्चन जे होते सगळे पॅसेजवर बेस होते आणि त्यात एकही त्याने ओकॅबचा प्रश्न विचारला नाही. हा 14चा पॅटर्न होता. 15ला काय झालं, STR 15ला त्याने एकही प्रश्न विचारला नाही कॉम्प्रेन्शनवरती. विषय म्हणजे कॉम्प्रेन्शन नव्हतंच, सगळे प्रश्न ग्रामर आणि ओकॅबलरीचे होते. असंही होऊ शकतं. असं होईल का? नोबडी नोज. मी आधीच म्हटलं की MPचा पॅटर्न फिक्स नाही, म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की कॉम्प्रेन्शन नसूही शकतो आणि नसला तर तुम्हाला ओकॅब आणि ग्रामर वाढेल, असला तर ॲज इट इज ओकॅब ग्रामर असेल, 5 मार्काचा पॅसेज असेल. 16ला बघा, 16ला त्याने पॅसेज जो विचारला तो नेशन बिल्डिंगवरती विचारला. नेशन बिल्डिंगवरती त्यांनी चर्चा केली एक पॅसेजमध्ये आणि त्यावरती त्याने 3 प्रश्न विचारले कॉम्प्रेन्शनचे आणि 2 प्रश्न विचारले होकॅबलरीचे. म्हणजे ते एक कन्सेप्ट क्लिअर होते. तुम्ही होकॅबलरी जी येते पॅसेजमध्ये तो पॅसेज वाचून नाही समजत, ते आपल्याला ॲक्च्युली कॉम्प्रिहेंड करावं लागतं की ह्या शब्दाचा अर्थ काय असेल ह्या पॅसेजमध्ये आणि त्यानुसार तो क्लिक करावा लागतो. नेक्स्ट STR 17ला त्याने मास एज्युकेशन सिस्टीमवरती पॅसेज विचारला आहे. त्याने म्हटलं आहे की हे शिक्षण आजकाल तर इतकं वाढलं आहे, मुलांवरती इतकं बर्डन आलेलं आहे. प्रायव्हेट क्लासेस असतील, स्कूल असतील, प्रायव्हेट कॉलेजेस असतील, याचं बर्डनमुळे काय होतं की आपली जी जनरेशन आहे आपण फक्त प्रोडक्ट बनवतो आहे, याविषयी त्यांनी चर्चा केली आहे. त्या पॅसेजवरती त्याने सगळे 5ही प्रश्न कॉम्प्रेन्शन विचारले, एकही प्रश्न त्यावरती नव्हता होकॅबलरीवरती. नेक्स्ट 18ला पॅसेज आहे आपला ओरिजिन ऑफ स्पीच, म्हणजे भाषा कशी आली, आपण लहान लेकरांना कसं शिकवतो, स्पीचचा जन्म कसा आला, स्पीच कुठून आला, शब्द कसे बनले, यावरती पॅसेज आहे. सेम यावरती ओक्यावरती प्रश्न नव्हता, 5ही प्रश्न त्याने कॉम्प्रेन्शन विचारले होते. तर हे मी वाचत असताना मला कळतं की खूप सोपे येत आहेत पॅसेज. मग मला फक्त काय करायचं आहे, रीडिंग स्पीड चेक करायची की मी 4 मिनिटात 5 मिनिटात ते सॉल्व्ह करू शकतो आहे का. नेक्स्ट काही असे काही प्रश्न होते की ज्यांची उत्तरं सहज क्लिक होतात, सहज म्हणजे पॅसेजमध्ये पुन्हा जायची गरज पडत नाही. पण हे सगळं केव्हा करतं, प्रॅक्टिस केल्यानंतर, हे सगळं रीड केल्यानंतर. सो ग्रामर असो, ओकॅब असो किंवा कॉम्प्रेन्शन असो, अगेन आय रिपीट, बायबल फॉर यू आर गेटिंग मोर मार्क्स इज क्वेश्चन पेपर इट सेल्फ. तर तुम्ही एक काम करा, एखादं क्वेश्चन पेपर बुकलेट घ्या किंवा एखादं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जे आहे बाजारामध्ये कुठलंही घेऊ शकतात तुम्ही, की माझं 0 मी लिहिलं तेच घ्या असं नाही, कुठलंही घेऊ शकतात, ऑल आर बेस्ट. तुम्ही तो वर्ड बाय वर्ड, क्वेश्चन बाय क्वेश्चन स्टडी करा. हे झाल्यानंतर टेस्ट पेपर, फुल लेंथ टेस्ट पेपर, म्हणजे ज्यामध्ये इंग्लिश, मराठी आणि तुमचे 20 मार्काचा जो GS आहे तो, ते सगळे टेस्ट पेपर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला भरपूर टाकलेले आहेत. तर ते सगळे बाहेर काढा, प्रिंट काढा आणि ते सराव करा. सो STS इंग्लिश कठीण आहे का? अजिबात नाही. ज्याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती होल्ड आहे त्याला अजिबात कठीण नाही आहे. अभ्यास करताना अगेन आय रिपीट, 3ही पॅरामीटर कंप्लीट करायचे तुम्हाला, होकॅब, इंग्लिश ग्रामर आणि कॉम्प्रेन्शन, आणि त्याचबरोबर तुम्हाला करायची सराव दररोज. हे कंप्लीट झाल्यानंतर येस डेफिनेटली यू विल गेट मोर दॅन 25 क्वेश्चन करेक्ट इन युअर मेन एक्झामिनेशन. रिगार्डिंग ऑनलाईन बॅच आपली ऑलरेडी सुरू आहे. आता 2022 ASO जो डिपार्टमेंटचा पेपर झाला आहे, राज्यसेवा 2021, हे सगळे त्यात अपडेट केलेले आहेत. त्यामध्ये होकॅबलरी आहे, त्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. त्याचा दर्जा अतिशय स्टँडर्ड आहे. त्यात टेस्ट पेपर आहे, टॉपिक वाईज टेस्ट पेपर, फुल टेस्ट पेपर, इंग्लिश मराठी सगळे त्यामध्ये आहेत. आपलं जे ॲप आहे ते अवेलेबल आहे आपल्या प्ले स्टोअरवरती, त्याचं नाव महेश पाटील इंग्लिश असं आहे. बरेचसे काही व्हिडिओ त्यामध्ये, बरेचसे काही लेक्चर्स फ्री आहेत. तुम्ही ते ॲप डाउनलोड करून तुम्ही ते लेक्चरसुद्धा त्यामध्ये फ्री बघू शकतात. थँक्यू.